स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो. हो सर दिसते. ओके. हो सर. Good afternoon everyone. Today we will discuss about the standard costing numerical examples. आतापर्यंत आपण जे काही मटेरियल व्हरायन्सेस शिकलो होतो त्या मटेरियल व्हरायन्सेस मधले थोडेसे पुढचे काही ऍडव्हान्स प्रॉब्लेम आपण घेणार आहेत. आता या ठिकाणी हा जो क्वेश्चन दिसतोय आपल्याला तो आहे गोदरेज कंपनी गुरगाव ही मॅन्युफॅक्चर करते बोसिन नावाचं एक प्रोडक्ट की जे प्रोडक्ट तयार करताना तुम्हाला 3 रॉ मटेरियल मिक्स करावे लागतात. मग त्यातलं पहिलं जे आहे ते A1 आहे, दुसरं B1, B2 आहे आणि तिसरं C3 आहे. आता it is ascertained that 125 kg of raw material inputs are used for every 100 kg. असं समजलं जातं की 125 किलोचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला 100 kgचं मटेरियल वापरावं लागतं है ना. आणि जानेवारी 2020 मध्ये आपल्याला जे आउटपुट मिळालेलं आहे ते आउटपुट किती आहे तर 2600 किलोचं आउटपुट आहे. मग आता 2600 kgचं जे आउटपुट आहे ते मिळालेलं आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी जी ऍडिशनल कॉस्ट लागते आपल्याला तर ती ऍडिशनल कॉस्ट आपल्याला क्वेश्चन मध्ये खाली दिलेली दिसून येते. मग आता क्वेश्चन मध्ये जी खाली दिलेली कॉस्ट आहे ती तुम्ही इथे बघू शकता. A1 साठी जे मिक्सिंग प्रपोर्शन आहे ते 50% आहे, B2 साठी 30% आणि C3 साठी 20% आहे. आता ह्याच्या किमतीचा जर विचार केला तर बघा मटेरियल A1 साठी 40 रुपये किंमत आहे, B2 साठी 25 रुपये आहे आणि C3 साठी 10 रुपये इतकी किंमत आहे. हे स्टँडर्ड प्रपोर्शन आहे. आता ऍक्च्युअल प्रपोर्शन मध्ये जर तुम्ही बघितलं तर 60 आहे, 20 आहे आणि 20 आहे आणि त्याची प्राइस पण दिली आहे बघा 45, 20 आणि 15 रुपये. आता आपल्याला खरं बघायचंय की ड्युरिंग द पिरियड द ऍक्च्युअल क्वांटिटी ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड दॅट यू आर रिक्वायर्ड टू कॉम्प्युट. म्हणजेच आपल्याला जे काही या पिरियड मध्ये दिलेलं आहे त्यातली आपल्याला ऍक्च्युअल क्वांटिटी ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड किती आहे ते आपल्याला काढायचंय आणि ते काढल्यानंतर मटेरियल कॉस्ट व्हरायन्स काढायचा आहे, मटेरियल प्राइस व्हरायन्स काढायचा आहे, युसेज व्हरायन्स काढायचा आणि मटेरियल मिक्स व्हरायन्स काढायचा आहे. आता हे न्यूमेरिकल एक्झाम्पल आपण समजून घेऊया. आता तुम्हाला इथे स्क्रीनमध्ये खाली दिसत असेल हे प्रश्न आपण इथे टाकलाय. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की स्टँडर्ड क्वांटिटी ऑफ मटेरियल रिक्वायर्ड किती आहे म्हणजे स्टँडर्ड क्वांटिटी ऑफ मटेरियल रिक्वायर्ड किती आहे हे अख्ख्या प्रॉब्लेम मध्ये इथे कुठेही दिलेलं नाहीये. मग आपल्याला ते काढावं लागेल. मग मटेरियल काढण्यासाठी इथे तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं की 125 kg ऑफ रॉ मटेरियल इनपुट आर रिक्वायर्ड फॉर एव्हरी 100 kg ऑफ आउटपुट. म्हणजे 100 kg आउटपुट साठी किती केजी मटेरियल लागतंय 125 kg इनपुट लागतंय. मग इथे आपण बघा मग इथे आपण लिहिले बघा फॉर 100 kg ऑफ आउटपुट किती इनपुट लागतं 125 kgचं इनपुट लागतं. म्हणजे 100 kg आउटपुट येण्यासाठी 125 kgचं इनपुट द्यावं लागतं. मग आपल्याला आउटपुट किती मिळालं इथं लिहिलं होतं आउटपुट किती आहे 5600 kg. मग 5600 kg आउटपुट येण्यासाठी किती केजीचं इनपुट लागेल. मग आपण इथे काय करणार आहे 5600 गुणिले 125 kg भागिले 100 kg करणार. म्हणजेच आपल्याला जे आउटपुट रिक्वायर्ड आहे ते किती आहे 7000 kg. म्हणजे 7000 kg जेव्हा तुम्ही इनपुट टाकणार तेव्हा तुम्हाला 5600 kg इतकं तुम्हाला काय मिळणार आहे आउटपुट मिळणार आहे. आणि मग जर एवढं आपल्याला आउटपुट मिळणार असेल 7000 kgचं जर आउटपुट मिळणार असेल तर इथे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की 125च्या प्रपोर्शन मध्येच ते आहे. मग आपल्याला स्टँडर्ड क्वांटिटी ऑफ मटेरियल रिक्वायर्ड किती आहे 7000 kg आहे. म्हणजे जर आपल्याला 5600 kgचं आउटपुट काढायचं असेल तर आपल्याला स्टँडर्ड क्वांटिटी ऑफ मटेरियल किती लागेल 7000 kg इतकं लागणार आहे. आता आपण काय करायचंय की याचं अपॉर्शनमेंट ऑफ टोटल स्टँडर्ड क्वांटिटी करायचं आहे. आता अपॉर्शनमेंट का करायचंय कारण की आपल्याला 3 प्रकारचे प्रोडक्ट आहेत A1, B2 आणि C3 हे 3 आहेत. मग तुमचे 7000 kg ह्या 3 मध्ये डिवाइड केले जातील कारण की तुम्हाला इथे मिक्स प्रपोर्शन वापरायचं आहे. आणि मग जेव्हा आपल्याला मिक्स प्रपोर्शन वापरायचं असतं तेव्हा आपल्याला हे तिन्ही मध्ये जे काही आपलं प्रपोर्शन आहे ते हे प्रपोर्शन आपल्याला ह्या तीनही मध्ये आपल्याला टाकणं गरजेचं आहे. मग आता 7000 kg ला आपण या प्रपोर्शन मध्ये वाटूया. याचं प्रपोर्शन 5:2 आहे. आता हे कसं ठरलं 5:2 तर तुम्ही इथे बघू शकता इथे जे स्टँडर्ड मिक्सिंग प्रपोर्शन त्याने सांगितलं होतं ते स्टँडर्ड मिक्सिंग प्रपोर्शन किती होतं 50, 30 आणि 20. मग आपण याचा एक एक शून्य जर काढला तर 5:2 म्हणजे ह्या रेशो मध्ये आपल्याला टोटल 7000 स्टँडर्ड क्वांटिटी ऑफ मटेरियल आहे. इथं मिक्सिंग प्रपोर्शन दिलंय. मग मिक्सिंगचा आपण काय काढला रेशो काढला 5:2. मग 7000 kg ला आपण जर 5:2 मध्ये डिवाइड केलं म्हणजे 510, 310 आणि 210 तर आपल्याला मटेरियल ए साठी 3500 स्टँडर्ड मटेरियल लागणार आहे. B2 साठी 2100 kgचं मटेरियल लागणार आहे आणि C3 साठी कितीचं लागणार आहे 1400 kgचं मटेरियल लागणार आहे. आता सिमिलरली आपल्याला हे झालं स्टँडर्ड क्वांटिटी.
आता आपण सिमिलरली ऍक्च्युअल क्वांटिटीचं पण प्रपोर्शन काढणार आहे. मग जसं आपण याचं 5 3 2 काढलं होतं तसंच मिक्सिंग प्रपोर्शन काढताना इथे पण 6 2 2 हे तुम्हाला ऍक्च्युअलचं प्रपोर्शन इथे काढावं लागेल सिमिलरली. मग ऍक्च्युअलचं प्रपोर्शन काढताना सुद्धा सेम 7000 क्वांटिटी मध्ये 6 2 2 आहे, 7000 गुणिले 6/10 2/10 आणि 2/10 तुम्हाला इथे करावं लागेल. मग इथे सिमिलरली तुम्ही बघू शकता 7000 केजी ला 4200 केजी, 1400 केजी आणि 1400 केजी असं तुम्हाला प्रपोर्शन आहे. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला मिक्सिंग प्रपोर्शनची माहिती दिलेली आहे, परंतु स्टँडर्ड क्वांटिटी किती लागेल आणि ऍक्च्युअल क्वांटिटी किती लागेल याची माहिती अख्ख्या संबंध प्रॉब्लेम मध्ये कुठेही देण्यात आलेली नाहीये. म्हणजेच काय की जर आपल्याला अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली नसेल तर मग आपण इथे समजून घ्यायचं आहे की अशा प्रकारे जर आपल्याला माहिती देण्यात आलेली नसेल तर मात्र आपल्याला ती काढावी लागते आणि मग ती जेवढं इनपुटला आउटपुट दिलेलं आहे त्याच्या प्रपोर्शन मध्ये आपण हे काढायचं. आणि इथे मिक्सिंग प्रपोर्शन दिल्यामुळे तुम्हाला काय करावं लागलं, याचा रेशो काढावा लागला. 5 3 2 आणि याचा 6 2 2. मग आता आपल्याकडे 4200 1400 1400 3500 2100 आणि 1400 या प्रत्येकाच्या स्टँडर्ड क्वांटिटी पण आल्या आणि आपल्याला इथे जी काही लागणारी ऍक्च्युअल क्वांटिटी आहे ती ऍक्च्युअल क्वांटिटी पण इथे मिळाली. आता आपण ऍक्च्युअली प्रॉब्लेमला सुरुवात करूया. आपल्याला पहिला व्हरायन्स काढायचा होता तो म्हणजे काय करायचंय तर इथे आपल्याला आता काढावं लागेल की रिवाइज स्टँडर्ड मिक्स काढावं लागेल है ना. रिवाइज स्टँडर्ड मिक्स इन केजी काढावं लागणार आहे. मग रिवाइज स्टँडर्ड मिक्स इन केजी काढण्यासाठी आपल्याला इथे बघावं लागेल ऍक्च्युअल क्वांटिटी ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड मल्टिप्लाइड बाय स्टँडर्ड मिक्सिंग प्रपोर्शन हा फॉर्म्युला आहे. आणि हा फॉर्म्युला मला वाटतं आपल्या सगळ्यांकडे असावा. हा फॉर्म्युला दिलेला की ज्याच्यामध्ये रिवाइज स्टँडर्ड मिक्स इन केजी मध्ये जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण इथे बघू शकता की ऍक्च्युअल क्वांटिटी ऑफ मटेरियल कन्झ्युम मल्टिप्लाइड बाय स्टँडर्ड मिक्सिंग प्रपोर्शन. मग हा फॉर्म्युलाचा वापर करून आपण रिवाइज स्टँडर्ड मिक्स काढणार आहे. तर मटेरियल ए साठी इथे ऍक्च्युअल क्वांटिटी ऑफ मटेरियल कन्झ्युम तर इथे तुम्ही बघू शकता ऍक्च्युअल क्वांटिटी ऑफ मटेरियल कन्झ्युम इथे किती आहे बघा. ए साठी 7000 आहे इथे. मटेरियल A1 साठी इथे किती आली 7000 आली होती इथे आपण कॅल्क्युलेशन केलं होतं तेव्हा. इथे 7000 ही क्वांटिटी आपल्याला मिळाली होती. मग ही 7000 क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय याचं जे मिक्सिंग प्रपोर्शन जे आहे ते किती आहे 5/10. मग 7000 गुणिले हे केलं तर 5/10 ने किती येणार 3500. त्यानंतर इथे 7000 गुणिले 310 म्हणजे 2100 आणि हे इथे किती येणार 1400 येणार. मग आपल्याला याचा काय करावं लागेल मटेरियल व्हरायन्स काढावं लागेल. मग मटेरियल व्हरायन्स काढायसाठी आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागतो. मटेरियल व्हरायन्स इज इक्वल टू मटेरियल कॉस्ट व्हरायन्स इज इक्वल टू स्टँडर्ड क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राइस मायनस ऍक्च्युअल क्वांटिटी इंटू ऍक्च्युअल प्राइस. मग इथे स्टँडर्ड क्वांटिटी मटेरियल ए ची किती आहे बघा इथे तुम्हाला दिसते 3500. मग 3500 गुणिले याची स्टँडर्ड प्राइस क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलं तर याची स्टँडर्ड प्राइस तुम्हाला इथे दिसेल 40 रुपये आहे. आणि म्हणून मग इथे याला मल्टिप्लाइड बाय 40. तसंच मायनस ऍक्च्युअल क्वांटिटी आपण काढली होती किती ऍक्च्युअल क्वांटिटी इथे तुम्ही बघू शकता ऍक्च्युअल क्वांटिटी आहे 4200 केजी. इथे तुम्ही बघू शकता 4200 केजी आणि याची जी ऍक्च्युअल प्राइस आहे तुम्ही इथे पाहू शकता 45 रुपीज आहे. म्हणजेच मग इथे 1,40,000 वजा 1,89,000 म्हणजेच तुम्हाला 49,000 रुपये ऍडव्हान्स हा मटेरियल व्हरायन्स आलेला दिसून येईल. समजते का सगळ्यांना. 49,000 रुपये हा तुमचा मटेरियल व्हरायन्स आहे की जो कसा आहे ऍडव्हर्स आहे. आता आपण इथे पाहणार आहोत मटेरियल B2 पाहणार आहोत. आता मटेरियल B2 पाहत असताना सिमिलरली आपल्याकडे स्टँडर्ड क्वांटिटी किती आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 2100 केजीचं कॅल्क्युलेशन केलंय. त्याला गुणिले स्टँडर्ड प्राइस जी प्रश्नामध्ये दिली आहे ती 25 आहे. मायनस ऍक्च्युअल क्वांटिटी 1400 गुणिले 20 बरोबर 52,500 वजा 28,000 म्हणजे 24,500 रुपये फेवरेबल हा तुमचा काय येणार आहे मटेरियल B2 साठीचा मटेरियल व्हरायन्स येणार आहे. सिमिलरली मटेरियल C3 साठी स्टँडर्ड क्वांटिटी आपण इथे काढली आहे 1400. ऍक्च्युअल क्वांटिटी या ठिकाणी पण 1400 आहे. 1400 गुणिले 10 आणि 1400 गुणिले 15 बरोबर 14,000 मायनस 21,000 म्हणजे 7,000 रुपये हा तुमचा ऍडव्हर्स व्हरायन्स आहे मटेरियल C साठी. आता आपण दुसऱ्या प्रकारचा व्हरायन्स काढायचा आणि दुसऱ्या प्रकारचा व्हरायन्स काढायचा तो म्हणजे काय तर मटेरियल प्राइस व्हरायन्स. प्राइस व्हरायन्सचा फॉर्म्युला काय तर स्टँडर्ड प्राइस मायनस ऍक्च्युअल प्राइस मल्टिप्लाइड बाय ऍक्च्युअल क्वांटिटी. मग आता स्टँडर्ड प्राइस आहे 40 रुपये, ऍक्च्युअल प्राइस आहे 45 आणि ऍक्च्युअल क्वांटिटी किती आहे 4200 मटेरियल A1 साठी. तुम्ही इथे बघू शकता 4200 ही आपली मटेरियल A1 साठीची क्वांटिटी आहे. मग आता इथे 5 गुणिले 4200 केजी मध्ये 21,000 ऍडव्हर्स हा आपला मटेरियल A1 चा प्राइस व्हरायन्स आहे. सिमिलरली जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याकडे इथे मटेरियल B2 साठी 25 रुपये स्टँडर्ड प्राइस होती, ऍक्च्युअल प्राइस 20 रुपये आणि ऍक्च्युअल क्वांटिटी ही 1400 आहे.
म्हणजे 5 गुणिले 1400 बरोबर 7,000 रुपये फेवरेबल या ठिकाणी आपल्याला मटेरियल प्राइस व्हरायन्स मटेरियल B2 साठी दिसतोय. आणि मटेरियल C3 साठी जर तुम्ही विचार केला तर 10 वजा 15 बरोबर इथे 5 रुपये गुणिले 1400 म्हणजे 7,000 रुपये हा मटेरियल प्राइस व्हरायन्स हा तुम्हाला मटेरियल C3 साठी दिसून येतोय. मग आपण ह्या पेज मध्ये मटेरियल कॉस्ट व्हरायन्स आणि मटेरियल प्राइस व्हरायन्स हे दोन्ही व्हरायन्स पाहिलेले आहेत. आता आपण पुढचा जो प्रकार आहे तर त्या पुढच्या प्रकारामध्ये आपण इतर जे काही व्हरायन्सेस आहेत ते इतर व्हरायन्सेस आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता इतर व्हरायन्सेस पाहण्यासाठी आपण पुढच्या याच्याकडे वळणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे मटेरियल युसेज व्हरायन्स. युसेज व्हरायन्स मध्ये आपण फॉर्म्युला काय वापरतो, स्टँडर्ड क्वांटिटी मायनस ऍक्च्युअल क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय स्टँडर्ड प्राइस. स्टँडर्ड क्वांटिटी मगाशी आपण पाहिली होती ती म्हणजे 3,500 आहे मटेरियल A1 साठी आणि ऍक्च्युअल क्वांटिटी किती आहे तर 4,200 kg आहे आणि याला मल्टिप्लाइड बाय स्टँडर्ड प्राइस किती 40. म्हणजेच या ठिकाणी मटेरियल A1 साठी 28,000 रुपये ऍडव्हान्स आपला मटेरियल व्हरायन्स आहे. सिमिलरली मटेरियल B2 साठी 2100 kg वजा 1400 kg मल्टिप्लाइड बाय 25 मग इथे 700 गुणिले 25 बरोबर 17,500 रुपये हा फेवरेबल व्हरायन्स आपल्याला मटेरियल युसेज व्हरायन्स मध्ये दिसतोय. आणि मटेरियल C3 साठी जर म्हटलं तर 1400 kg वजा 1400 kg गुणिले 10 बरोबर हा जो मटेरियल C3 चा व्हरायन्स आहे तो व्हरायन्स कसा आला इथे नील, म्हणजे त्याची व्हॅल्यू 0 आहे. आता आपण ह्याच्यानंतर एक व्हरायन्स काढणार आहोत तो म्हणजे मटेरियल मिक्स व्हरायन्स. आणि मटेरियल मिक्स व्हरायन्स काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी मायनस ऍक्च्युअल क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय स्टँडर्ड प्राइस. आणि म्हणून रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी आपण मगाशी काढली होती बघा क्वेश्चन मध्ये, ती किती होती तर इथे मटेरियल A1 साठी 3,500 वजा ऍक्च्युअल क्वांटिटी 4,200 गुणिले 40 बरोबर 70 गुणिले 40 म्हणजे 28,000 रुपये ऍडव्हान्स हा तुमचा मटेरियल मिक्स व्हरायन्स आहे मटेरियल A1 साठी. तर दुसरीकडे जर पाहायचं म्हटलं तर दुसरीकडे तुम्ही इथे पाहू शकता मटेरियल B2 साठी 2100 वजा 1400 बरोबर गुणिले 25 म्हणजे 700 गुणिले इथे 25 रुपये जर तुम्ही इथे केलं तर तुम्हाला 17,500 रुपये हा तुमचा अनफेवरेबल व्हरायन्स असलेला दिसून येईल मटेरियल B2 साठी. सिमिलरली मटेरियल C3 साठी 1400 गुणिले 1400 बरोबर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल बघा. तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आपला जो व्हरायन्स आहे तो इथे नील व्हरायन्स आहे, म्हणजे मटेरियल मिक्स व्हरायन्स जो आहे तो सुद्धा इथे मटेरियल C3 साठी काय नील आहे. मग आता आपण याचं व्हेरिफिकेशन करू बघूया. मग व्हेरिफिकेशन साठी फॉर्म्युला आपल्याकडे काय सांगतो, तो फॉर्म्युला आपल्याला असं सांगतो की मटेरियल कॉस्ट व्हरायन्स इज इक्वल टू मटेरियल प्राइस व्हरायन्स प्लस मटेरियल युसेज व्हरायन्स. मग मटेरियल कॉस्ट व्हरायन्स इज इक्वल टू मटेरियल प्राइस प्लस मटेरियल युसेज व्हरायन्स. मग आता मटेरियल A1, B2 आणि C3 या सगळ्यांची जर टोटल केली तर मटेरियल A1 चा जो मटेरियल कॉस्ट व्हरायन्स आहे त्याची टोटल आहे 49,000 ऍडव्हान्स आणि मटेरियल प्राइस व्हरायन्स मटेरियल A1 चा आहे 21,000 आणि इथे मटेरियल युसेज व्हरायन्स किती आहे 28,000 रुपये त्याचा ऍडव्हान्स आहे. B2 साठी जर बघायचं म्हटलं तर 24,500 फेवरेबल आहे, ज्याच्यामध्ये मटेरियल प्राइस व्हरायन्स हा 7,000 फेवरेबल आहे ऍडव्हान्स आहे आणि इथे 7,000 फेवरेबल आहे आणि इथे 17,500 रुपये फेवरेबल हा आपला मटेरियल युसेज व्हरायन्स आहे मटेरियल B2 साठी. मटेरियल C3 साठी जर बघितलं तर 7,000 टोटल ऍडव्हान्स आहे, ज्याच्यामध्ये 7,000 ऍडव्हान्स हा मटेरियल प्राइस व्हरायन्स आहे आणि मटेरियल युसेज व्हरायन्स जो आहे तो या ठिकाणी काय आहे नील आहे. मग हा जर या ठिकाणी नील असा आपल्याला दिसत असेल तर या ठिकाणी तुम्ही याची जर टोटल केली म्हणजे 49,000 ऍडव्हान्स प्लस 7,000 ऍडव्हान्स मायनस 24,500 फेवरेबल तर तुम्हाला टोटल इथे मिळेल 21,000 ऍडव्हान्स बरोबर 7 आणि 7 14 आणि हे 21 म्हणजे इथे तुम्हाला टोटल हा 21,000 ऍडव्हान्स आहे आणि इथे प्लस जर तुम्ही बघितलं तर 28,000 ऍडव्हान्स मायनस इथे 17,500 केले तर तुम्हाला 10,500 ऍडव्हान्स मिळेल. म्हणजेच काय की टोटल आपलं 31,500 ऍडव्हान्स बरोबर 31,500 हा ऍडव्हान्स व्हरायन्स तुम्हाला इथे दिसून येईल. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या वहीमध्ये नोटबुक मध्ये तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघायचं आहे, याची प्रॅक्टिस करायची आहे. जोपर्यंत तुम्ही याची प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे व्हरायन्स अनालिसिस हा टॉपिक तुम्हाला अजिबात समजणार नाही. याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने या सर्व प्रॉब्लेमची प्रॅक्टिस ही घरी करणं गरजेचं आहे. आता आपण लगेचच दुसरा एक क्वेश्चन पाहूया की ज्या क्वेश्चनचं नाव आहे इथे बघा, झेनिथ कंपनी लिमिटेड नाशिक मॅन्युफॅक्चर सर्टन प्रोडक्ट्स अँड द कॉस्ट डेटा रिलेटिंग टू अ स्टँडर्ड प्रोडक्ट फॉर द ऑक्टोबर 2020 इट इज गिवन बिलो. स्टँडर्ड कॉस्टिंग डेटा दिलाय आणि ऍक्च्युअल कॉस्टचा पण डेटा दिलाय आपल्याला इथे. इथे सुद्धा 3 प्रकारचे मटेरियल आहे, मटेरियल ए, मटेरियल बी आणि मटेरियल सी, ज्याच्यामध्ये क्वांटिटी आहे 500, 400, 300. त्याची प्राइस दिली आहे 6 रुपये, 3.75 आणि 3 रुपये. टोटल आहे याची इथे दिलेली आहे. सिमिलरली
ऍक्च्युअल कॉस्ट डेटामध्ये पण 3 मटेरियल आहे, त्याची क्वांटिटी दिली आणि आपल्याला त्याची प्राइस दिलेली आहे. मागाच्या क्वेश्चन मध्ये मिक्सिंग प्रपोर्शन दिलं होतं, आता इथे ऍक्च्युअल प्राइस दिली आहे आणि आपल्याला हे सगळे व्हरायन्सेस या ठिकाणी काढायचे आहेत. आपण आता ह्या क्वेश्चनचा वापर करून मटेरियल व्हरायन्सेस कसे काढायचे हे आपण इथे पाहूया. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण आता इथे कॅल्क्युलेशन बघूया. आपल्याला स्टँडर्ड क्वांटिटी पण आहे, ऍक्च्युअल क्वांटिटी पण आहे, स्टँडर्ड प्राइस पण आहे आणि ऍक्च्युअल प्राइस पण आहे. मग आपण याचे काय करूया की आता रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी काढूया, कारण की आपल्याला जो व्हरायन्स काढायचा आहे ते व्हरायन्स काढण्यासाठी आपल्याला इथे रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी असणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि म्हणून आता इथे आपण काय करणार आहोत की स्टँडर्ड क्वांटिटी आपण इथे काढणार आहोत. जस्ट वेट फॉर अ मोमेंट. एकच मिनिट. Now, first of all, we will calculate the revised standard quantity, and the formula for calculating the revised standard quantity is standard quantity of each material divided by total standard quantity multiplied by actual quantity. मग इथे क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलं तुम्हाला मटेरियल ए साठी आपल्याला किती केजी मटेरियल लागतं, इथे 500 केजी लागतंय. म्हणून इथे फॉर्म्युल्यामध्ये स्टँडर्ड क्वांटिटी ऑफ इच मटेरियल ए ला 500 केजी, टोटल स्टँडर्ड क्वांटिटी किती लागते बघा 1200. याला भागिले किती 1200 केलं आणि ऍक्च्युअल क्वांटिटी किती आहे, टोटल ऍक्च्युअल क्वांटिटी इथे तुम्ही बघू शकता 1300 आहे. मग इथे 1300 करून बघितलं तर आपल्याला मटेरियल ए साठी रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी किती आहे 541.67 केजी. सिमिलरली मटेरियल बी साठी पण आहे कॅल्क्युलेशन आणि मटेरियल सी साठी सुद्धा कॅल्क्युलेशन आहे. तर 541.67, 433.33 आणि 325 केजी हे सर्व फिगर्स हे आपले या ठिकाणी जे आलेले आहेत हे सगळे रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटीचे प्रोडक्ट आहेत. म्हणजे हे एक रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी आहे, ही एक रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी आणि ही सुद्धा रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी आहे. आता आपल्याला इथे काय करायचं की रिवाइज स्टँडर्ड यील्ड काढायचा आहे, कारण की इथे आपल्याला एक व्हरायन्स त्याने विचारलेला आहे. इथे मटेरियल यील्ड व्हरायन्स नावाचा एक व्हरायन्स त्याने विचारलेला आहे आणि ह्या जर मटेरियल यील्ड व्हरायन्स तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला इथे स्टँडर्ड यील्ड काढावं लागेल आणि म्हणून त्याच्यासाठी आपण इथे कॅल्क्युलेशन करताना काय करतो रिवाइज स्टँडर्ड यील्डचं कॅल्क्युलेशन करत आहोत. आता रिवाइज स्टँडर्ड यील्डचे कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला इथे पहिल्यांदा माहिती पाहिजे की आपल्याला फॉर्म्युला त्याचा काय आहे. तर याचा फॉर्म्युला ऍक्च्युअल आउटपुट डिवायडेड बाय टोटल स्टँडर्ड क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय टोटल ऍक्च्युअल क्वांटिटी. मग आता ऍक्च्युअल आउटपुट तर क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे ऍक्च्युअल आउटपुट किती आहे इथे बघा 1080 आहे आणि म्हणून इथे ऍक्च्युअल आउटपुट किती घेतलं आपण 1080 भागिले टोटल स्टँडर्ड क्वांटिटी. टोटल स्टँडर्ड क्वांटिटी तुम्ही इथे बघू शकता 1200 केजी आहे म्हणून इथे 1200 घेतले आणि टोटल ऍक्च्युअल क्वांटिटी इथे 1300 होती तर इथे पण 1300 केजी घेतली. म्हणजेच रिवाइज स्टँडर्ड यील्ड किती आहे तुम्हाला 1170 केजी इतकं तुमचं रिवाइज स्टँडर्ड यील्ड आहे आणि त्याच्यामुळे हे रिवाइज स्टँडर्ड यील्ड आपलं 1170 केजी इथे कॅल्क्युलेशन मध्ये आपण काढलंय. आता आपण फॉर्म्युल्यानुसार आपले जे काही क्वेश्चन्स आहेत ते सोडूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचंय स्टँडर्ड कॉस्ट पर युनिट ऑफ आउटपुट है ना, कारण की इथे जर तुम्ही क्वेश्चन मध्ये बघितलं तर इथे स्टँडर्ड प्राइस दिली आहे बरोबर. तर आता पर युनिट ऑफ आउटपुटला आपली कॉस्ट किती असणार आहे हे कॅल्क्युलेशन काढायचं आहे आपल्याला आणि म्हणून टोटल स्टँडर्ड कॉस्ट डिवायडेड बाय नेट आउटपुट आपण इथे करणार आहे. कारण की इथे ग्रॉस आउटपुट 1200 आणि नेट आउटपुट किती 1080 आहे. त्याच्यामुळे आपण इथे परत रिवाइज स्टँडर्ड कॉस्ट काढत आहोत. मग इथे टोटल तुमचं जे स्टँडर्ड कॉस्ट आहे ते किती आहे 5400. आता ही 5400 कशी आली तर इथे तुम्ही जर याची टोटल केली तर तुम्हाला इथे लक्षात येईल की याची टोटल किती आहे 5400 आहे आणि इथे क्वांटिटी किती 1080. त्याच्यामुळे इथे जे कॅल्क्युलेशन मी करत आहे ते आहे 5400 भागिले 1080 म्हणजे तुमची स्टँडर्ड कॉस्ट पर युनिट ऑफ आउटपुट ही किती आहे 5 रुपये आहे. त्याच्यामुळे आता मग मटेरियल व्हरायन्स काढताना ऍक्च्युअल कॉस्ट मायनस स्टँडर्ड कॉस्ट मायनस ऍक्च्युअल कॉस्ट. मग इथे बघा मटेरियल ए साठी त्याची स्टँडर्ड जी आहे क्वांटिटी ती किती आहे 500 केजी गुणिले त्याला किती किंमत होती 6 रुपये. ऍक्च्युअल 400 केजी गुणिले 6 तुम्ही प्रश्नामध्ये बघू शकता इथे 6 रुपये 6 रुपये
400 केजी 500 केजी आणि मग इथे जर आपला मटेरियल व्हरायन्स आहे तो इथे 3000 वजा 2400 बरोबर 6000 रुपये 600 रुपये आपला हा मटेरियल व्हरायन्स काय आलाय मटेरियल ए साठी फेवरेबल आलेला आपल्याला दिसून येत आहे. आता आपण पुढे जाऊन कॅल्क्युलेशन करणार आहोत ते म्हणजे दुसऱ्या मटेरियल साठी दॅट इज मटेरियल बी. मटेरियल बी साठी इथे 400 केजी गुणिले 3.75 आणि 500 केजी गुणिले 3.60 बरोबर 1500 वजा 1800 म्हणजे हा व्हरायन्स तुमचा किती आलाय 300 रुपये ऍडव्हर्स आलेला आपल्याला इथे दिसून येईल. आणि मटेरियल सी साठी जर म्हटलं तर 300 केजी गुणिले 3 आणि 400 केजी गुणिले 2.80 बरोबर 900 वजा 1120 जर आपण केलं तर 220 रुपये आपल्याला ऍडव्हर्स व्हरायन्स आलेला इथे दिसून येईल. आता मटेरियल कॉस्ट व्हरायन्स जर तिघांचा एकत्र काढायचा असेल तर मटेरियल ए मटेरियल बी आणि मटेरियल सी जर काढायचा म्हटलं तर 600 फेवरेबल प्लस 300 ऍडव्हर्स इथला घेतला आपण आणि 220 ऍडव्हर्स बरोबर 80 फेवरेबल हा आपला मटेरियल कॉस्ट व्हरायन्स हा नेट आलेला आहे इथे. आता बघणार आहोत आपण मटेरियल प्राइस व्हरायन्स. स्टँडर्ड प्राइस मायनस ऍक्च्युअल प्राइस इंटू ऍक्च्युअल क्वांटिटी. मग आता हे कॅल्क्युलेशन करायचं म्हटल्यानंतर आपल्याला इथे 6 वजा 6 गुणिले 400 बरोबर नीट गुणिले 400 म्हणजे मटेरियल प्राइस व्हरायन्स मटेरियल ए साठी काय आला नी, मटेरियल बी साठी किती आहे 75 फेवरेबल आणि मटेरियल सी साठी किती आहे 80 फेवरेबल. मग आता मटेरियल प्राइस व्हरायन्स ए बी सी मध्ये इथे नील प्लस 75 एफ प्लस 80 एफ म्हणजे 155 मटेरियल प्राइस व्हरायन्स हा काय आपला फेवरेबल आहे. आता सिमिलरली पुढचा व्हरायन्स आपण काढायचा आहे मटेरियल युसेज व्हरायन्स आणि मटेरियल युसेजचा फॉर्म्युला काय स्टँडर्ड क्वांटिटी मायनस ऍक्च्युअल क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय स्टँडर्ड प्राइस. मग आता इथे मटेरियल ए साठी 500 वजा 400 गुणिले 600 बरोबर 600 रुपये फेवरेबल आहे. मटेरियल बी साठी इथे 375 ऍडव्हर्स आहे आणि मटेरियल सी साठी जर तुम्ही पाहिलं तर मटेरियल सी साठी आपल्याला इथे दिसून येईल की इथे 300 रुपये ऍडव्हर्स आहे. म्हणजेच फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपल्याला जे काही फिगर्स आहेत त्या फिगर्स टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्याला आपला जो काही या ठिकाणी ऍक्च्युअल जो काही डेटा आहे तो ऍक्च्युअल डेटा आपल्याला या ठिकाणी डिस्प्ले करायचा आहे. मग आता मटेरियल युसेज व्हरायन्स मध्ये मटेरियल ए बी आणि सी मटेरियल ए चा 600 फेवरेबल घेतला इथे 375 ऍडव्हर्स प्लस 300 ऍडव्हर्स म्हणजे मटेरियल युसेज व्हरायन्स नेट किती आला आपला 75 ऍडव्हर्स इतका आलेला आहे. आता आपल्याला मटेरियल मिक्स व्हरायन्स जेव्हा काढतो तेव्हा मटेरियल मिक्स व्हरायन्स काढताना याचा फॉर्म्युला आपला वापरतो रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी मायनस ऍक्च्युअल क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राइस. रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी मटेरियल ए साठी आपण पहिल्या पेज वरती काढली होती इथे 541 433 आणि 325. मग इथे सिमिलरली तेच वापरणार आहे आपण मटेरियल ए साठी 541 वजा 400 गुणिले 6 बरोबर 141.67 केजी गुणिले 6 म्हणजे 850 रुपये फेवरेबल हा आपला इथे मटेरियल मिक्स व्हरायन्स आहे. दुसरीकडे मटेरियल बी साठी 433 वजा 500 केजी गुणिले 3.75 म्हणजे 250 ऍडव्हर्स आणि मटेरियल सी साठी 325 वजा 400 केजी गुणिले 3 बरोबर इथे 225 ऍडव्हर्स हा आपला मटेरियल युसेज व्हरायन्स आहे. आणि म्हणून मटेरियल मिक्स व्हरायन्स इज इक्वल टू मटेरियल ए बी प्लस सी जर तुम्ही केलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की 375 ऍडव्हर्स इथे ऍक्च्युअली एकदाच घ्यायचं हे डबल इथे झालेलं आहे 375 ऍडव्हर्स हा आपला मटेरियल मिक्स व्हरायन्स आलेला आहे. आता आपण ह्याचं काय करूया जर तुम्ही ह्याचं टोटल व्हेरिफिकेशन जरी करून बघितलं तरी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला याचं व्हेरिफिकेशन सेमच येणार आहे. आन्सर देखील याचं तुम्हाला काय असणार आहे सेमच असणार आहे. म्हणजे आन्सर मध्ये देखील फार मोठा काही फरक असेल असं मला या ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी क्वेश्चन सोडवताना ह्या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे आणि व्हेरिफिकेशन सुद्धा तुम्ही तुमचं घरी करून बघायचं आहे. आता आपण पुढचा प्रॉब्लेम घेणार आहोत स्टँडर्ड कॉस्टिंग मधला तो म्हणजेच मटेरियल व्हरायन्स मधला आणि तो आहे ते म्हणजेच की आणखीन आपल्याला काही न्यूमेरिकल एक्झाम्पल जर पाहिजे असेल तर मी या ठिकाणी तुम्हाला आणखीन काही न्यूमेरिकल एक्झाम्पल्स तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो की ज्याच्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता की आपल्याला मटेरियल व्हरायन्स काढायचा आहे. हा तो सिमिलर क्वेश्चन आहे त्याच्यामुळे मी हा क्वेश्चन इथे रिपीट करणार नाहीये. सेम तुम्हाला कॅल्क्युलेशन या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिसून येईल याच्यामध्ये काही फारसा फरक नाहीये. मगाच्या क्वेश्चन मध्ये जे होतं तेच या क्वेश्चन मध्ये पण तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे आज आपण हे जे काही दोन क्वेश्चन्स या ठिकाणी मटेरियल व्हरायन्स वरती सोडवलेले आहेत हे क्वेश्चन्स मी तुम्हाला तुमच्या क्लासरूम वरती देखील तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना देखील घरी बसून आपल्याला मटेरियल व्हरायन्स वरती जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला सोडवता येतील. तर कृपया तुम्हाला जर काही शंका असतील तर कृपया तुम्ही सगळ्यांनी मला तुमच्या शंका ह्या तुमचा माईक अनम्यूट करून तुम्ही विचारलं तरी मला चालू शकेल. प्लीज anybody having any doubt regarding material variance you can ask me.